हॅलो गाय, जस्ट आम्ही पोचलोय. कुठे वाजता 9 आणि आम्ही आता पोहोचलोय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कुठे 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 फायनली आम्ही जस्ट पोचलेलो इथे देवबाग बीचला आणि तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता. व्ह्यू बघू शकता, एकदम निवांत आहे. बीचवर कोणीच नाही आहे आणि बीच पण एकदम बेस्ट आणि फ्रेंड्स पोहे खातात. हा रिसॉर्ट आहे आमचा, हे इथे आमचं बुकिंग आहे. हे आम्ही बुक केलेलं आहे रिसॉर्ट एकदम बीचच्या बाजूलाच. हे रिसॉर्ट आणि हा बीच कसं आहे, डायरेक्ट टॉप बीच, एकदम खतरनाक विषय. कसं आहे इकडे नारळाची झाडं, अजिबात वर्णन नाही माणसांची. मस्त क्रिकेट वगैरे खेळतात लोक, एकदम टॉपचा विषय. हा बीच सर्च करा आम्हाला कमीत कमी 3 ते 4 तास गेलेत. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब तास गेलेत कुछ भी. हा बोल ना पाटील, झाला ना तुमचा नाश्ता? तुम्ही तिकडे ब्लॉग काढा, मला नाश्ता झाला का? नाश्ता म्हणजे आम्ही तुम्हाला बोलवतो, तुमचं आवरण झालंय. व्हिडिओ बंद आहे, व्हिडिओ नाही चालत. गुड मॉर्निंग गायज. आता आम्ही जस्ट चाललोय. आता तुम्ही तर मला तर माहीतच असेल, इंस्टाग्रामचा ट्रेंडिंग विषय म्हातारीची चूळ आणि गोल्डन रॉक बघायला. हां, तर त्याचं आम्ही एक पॅकेज घेतलं बोटचं वगैरे. एका पॅकेजमध्ये त्यांचे काहीतरी 17 पॉईंट आहेत, 17 ते 18 समथिंग. मग ते गाडी लालपुरीले खतरनाक आहे इकडचं. डायरेक्ट आपल्याला फुटकन मग घेऊन जाईल डायरेक्ट. तर 17 ते 18 पॉईंट आहेत, ते पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहेत. गाडी बघा, ही ट्रॅव्हल्स आहे म्हणून स्लो आहे जरा. लालपरी आता कोमात असते. कुठे आहे आपला बोटीवाला? सकाळी आंघोळ करताना सकाळी आंघोळ करताना हे दादा आम्हाला भेटले. हे दादा म्हटले की आपण तुम्हाला बोट राईड देऊ शकतो. आणि तर इथून झाली आमची की boat तुम्ही ride. 10 मिनिटात आवरा. मग मी 5 मिनिटात आंघोळ केली, 2 मिनिटात संचितने केली, 1 मिनिटात शुभमने केली, शेवटच्या 2 मिनिटात ओंकारने मोर नाचवला. आणि मोर पाहून अजय दादा आणि मोर बघून आम्ही सगळे थक्क झालो. आता मोर हवेत फडफड करायचा. मोरासोबत जंगल में मोर मोराचे पिसारे आहे तर पिसारा दिसतोय का? स्टेशन होता. पिसारच नाही ना, पिसारच नाही ना मोराला. घालते नावरती नाही घालते. मोराला पिशाच लागेल. मोराला पिशाच. कसलं भात दिसतं. कसा आहे व्ह्यू? एकदम टॉपचा. एकदम टॉपचा. हे टॉपचा. घालवण्याचं काय? आपण पोचलो एकदम समुद्र किनाऱ्याला. आपली देवकन्या येते आपल्याला पिकअप करायसाठी. आजचा विषय टॉप मध्ये आहे एकदम. आता फुल पार्किंग वगैरे करून आता सगळे आम्ही दिसतोय आणि निघू. टॉपचा विषय मॅचिंग हे चल बसा, चला पटापट पेमेंट होणार ना, ते पण येणार ना सोबत का नाही येणार? अरे मग पेमेंट कुठे करायचं? त्यांच्याजवळच करायचं का? बरं ठीक आहे, लावा. ओ दादा या ना. आपले किती स्पॉट आहेत टोटल? 17 का 18 काहीतरी आहेत म्हटलं. तिथं बॉटल बॉटल आपल्याला या बॉटल आपल्या दे. बॉटल घेतल्या. फायनली आपण इथून निघालेलो आहे स्पेशल बोट करून. एक नंबर टॉपचा विषय. एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग की वजह से. चौघाला जरी लेट दिले ना, या विषय नाही. असं जर झालं असतं पलटीचं तर आम्ही पहिलं गेलो असतो का? हे मोठं आहे ना, हे बघ. गाड्या सुटल्या.
आजा व्हिडिओ काढ, व्हिडिओ काढ. कोकण 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 टॉपचा विषय माझे पाणी कमी आहे. पाणी कमी आहे ते हे वालं का? हा, आणि जे लाटा दिसत आहेत छोटे छोटे पूर्ण या साईडला हा. भागामध्ये. हा पूर्ण संगम एरिया आहे. आपण स्टार्ट केली ना ती कर्लीची खाडी आहे. अच्छा खाडी बोलतात त्याला. आणि त्या साईडला अरबी समुद्र यांचा संगम झालेला आहे इथे. आणि जे व्हाईट व्हाईट जे दिसत आहेत हा हे पक्षी आहेत ते सिगल पक्षी आहेत. सिगल हा ते तिथे कशाला बसलेले आहेत कारण तिथे कोणी जाऊ शकत नाही. अच्छा म्हणून ते तिथे बसलेले आहेत. तिथे का जाऊ शकत नाही तिथं? कारण पूर्ण पाणी कमी आणि दलदल. अच्छा म्हणजे कसं सांगा आयलंडचं याचं कसं असतं हे पूर्ण मऊ वाळू त्याच्यावर पूर्ण भरतीच्या वेळी ना पूर्ण पाणी असतं. याच्यावरून बोटी घेऊन जातो आम्ही. आता भरतीला सुरुवात होते हळूहळू ना याच्यावरून बोटी घेऊन जाणार. आता सध्या पाणी कमी आहे त्या साईडला पण पूर्ण दलदल. कारण आम्हाला कसं माहिती कारण पूर्ण ना बोटीच्या वेळी सुकून जातं ना तेव्हा आम्ही पण तिथून चालत येतो. पण नाही पाय एवढे एवढे खाली जातात तिकडे दलदल आहे. दलदल. पाठी मागेच ना? हा. इकडे यायचं का आपण? हा पाय रुकणार आता. आणि कसं आहे दादा संध्याकाळच्या वेळी तुम्हाला भेटणार नाही. इथं इथं नाही हा, इथे येऊ शकतो तुम्ही पण या साईडला भेटणार नाही कारण सकाळच्या वेळी आलो संध्याकाळी बीचवर फिरू शकतो का? हा फिरू शकतो हा. आंघोळ पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही. नाईटला? काही प्रॉब्लेम नाही. आता कसं आहे सांगा आता शांत दिसत. अच्छा भरतीची वेळ आहे का? आता भरतीला सुरुवात होतीये. म्हणजे म्हातारीच आपल्याला दिसणार टॉप. बघूया आता जाऊन ते समजणार. भरती असली हा तरी ती पाण्याची लेवल त्याच्या प्लस लाटा पाहिजे. हा 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 लाटांमुळे ते लाटा दिसते. अरे ते लाटामुळे दिसतंय. डॉल्फिनचा काय दर्शन आता समुद्रामध्ये जाऊनच समज. चला बघू मग आपण. नाही नाही अरे आपल्या नसीब में आपने को सब दिवस फोन केला ना. आता आपण चाललोय समुद्रामध्ये डॉल्फिन बघायला. जर आपल्या नशिबात जर असेल डॉल्फिन तर ते बघायला भेटेल. आणि दुसरी म्हातारीची राहिली चूळ ते पण कसं आहे लाटांवरती डिपेंड आहे. लाटा जर असतील आणि भरतीचा जर टाइम असेल तरच ते बघायला भेटणार आहे. तर आपण ते गेल्यावरती बघू भेटलं तर ते पण आपण एक्सप्लोर करू आणि ते तुम्हालाही दाखवू. खोट 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 बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. तुम्हाला दाखवू का तुम्हाला? एक लटकवलाय बघा समोर. ये दोन आता आपण चाललोय. डॉल्फिन बघा इकडे डॉल्फिन. आता आम्ही जस्ट चालू आहे आता पॉवर हाऊसला. आता जस्ट डॉल्फिन बघून झालेत. आपल्याला थोडेफार डॉल्फिन दिसलेत. आता बघू आता. नमस्कार. आणि या प्रकारे आता आम्ही चाललेलो आहेत लाईट हाऊसला. आणि तुम्ही समोर बघू शकतात की अर्धांग समुद्र समुद्र आहे. आणि लाटा बघा आणि समुद्रामध्ये तुम्ही बघतायत की पाणी एकदम शुद्ध दिसतंय. तुम्ही लावू शकतात की जेव्हा तुम्ही किनाऱ्याला असतात तेव्हा पाणी खूप खराब असतं आणि तुम्ही त्या पाणी खराब असल्यामुळे तुम्ही त्या बीचची किंवा त्याची निंदा करतात. तुम्ही ते खराब असल्यामुळे तुम्ही त्याला जज करतात. तर तुम्ही समुद्रात येऊन बघा की त्याची क्वालिटी काय आणि काय कसं काय. तर आमचा पण ग्रुप आहे. आमच्या ग्रुपला तुम्ही फक्त वरच्या वरच्याच करतात. पण डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. विषय लय टॉपचा आहे बरं का. डायरेक्ट आप कहाँ थे ज्ञानी बाबा? तुम्ही आत्ता जे ऐकलंय हा हे आलाय भाड्या छत्रपती संभाजीनगर वरून. सगळे येणार आहे. सगळं रेकॉर्ड होणार. सगळं ब्लॉग मध्ये येणार. तू छान प्रकारे एकदम पोस्ट बी देतोय. अशाने तुझं लग्न खूप लवकर होणार आहे. खूप छान पोरी भेटणार आहेत तुला. हा खूप छान पोरी भेटणार आहेत तुला. अरे हा आहे काय? हा बघ इथं आज सोटे इथे इकडे 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 वीर वीर वीर. हा इकडे थांबा. निवडा आज. हा जो उडतोय ना ती घार आहे आणि हा उडतोय ना ओंके आहे. आजा इथं शिकार आहे. कुठं शिका इथं. दिसतंय त्याचं नाव गोगरा खडक बोलतात याला. आणि हे आम्हाला पाण्याची दिशा सांगतं. जेव्हा आम्ही फिशिंगला येतो हा तेव्हा कसं असतं खाडीमध्ये समजतं कुठच्या साईडला प्रवाह आहे. हा समुद्रामध्ये समजत नाही.
मग या खडकावर बघून आम्ही जेव्हा जाळं मारतो तेव्हा इथे यायचं, इथे पहिलं बघायचं पाण्याला कुठचा प्रवाह आहे, कसं आहे, वारा या दिशेने लागतोय, पण प्रवाह वेगळा असतो. ओटी भरती इथे पण असते, पण खालचं पाणी समजायला पाहिजे. कारण कसं असतं, रात्रीच्या वेळी आम्ही झोपलेलो असतो, आपल्याला समजायला पाहिजे जाळं कुठे गेलंय ते, कुठच्या कुठे जाऊ शकतो आपण ना 5 मिनिटांमध्ये ते बघा त्या साईडला खडक आहे, तो मोठा वाला एवढा प्रवाह असतो पाण्याला, ते समजण्यासाठी की बाबा कुठच्या साईडला प्रवाह आहे. त्याच्यामुळे या खडकाचा म्हणजे यूज होतो, म्हणजे इथून आम्हाला समजतं या खडका. पण कसं कळतं खडकावर? हा खडकावरून कसं समजतं? पाण्यामुळे असतो. अच्छा, पाण्याचा प्रेशर आम्हाला ती 2 वर्ष लागली समजायला. अच्छा अच्छा अच्छा. मला म्हणजे मी जायचो धंद्याला, हा हा. त्याला बघून शिकून मला समजलं की बाबा कुठच्या काय साईडला म्हणतात प्रवाह आहे. त्या ते खडकाला? समजणार नाही कोणालाच बघून. खडकाला काय म्हणतात त्या? गोबरा खडक, कोबरा खडक. कोबरा खडक असं विशिष्ट प्रकारची नावं आहेत खडकांना, बरे विशिष्ट आहे इथलं. हा खडक विशिष्ट आहे. इथला मेन खडक हे आहे. अच्छा, कोबरा खडक. कोबरा खडक. मजा आहे. आता बोट मध्ये हे आवाज आम्ही 2 सिंगर घेऊन आलोय, ओंकार पाटील आणि अजय पाटील. अजय पाटील मेन सिंगर आहेत आणि को सिंगर प्लेबॅक म्युझिक ओंकार पाटील आहे. 2, 3 1 2 3 स्टार्ट. तुम्ही सुगंध वेचता स्वप्न साजिले नभात पेरता मनात रंगता धनवर सुलागे धरा यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा. धन्यवाद. आमच्या शोला तुम्हें दिल लगी हूँ शादी पड़ेगी दिल किसी से लगा कर तो देखो. काय लागलो? मासा आधी जुन्याला जायचं का नवीनला? आधी जुना लाईट हाऊस. हा, पहिले जुन्या लाईट हाऊसला जायचंय, नंतर नवीन लाईट हाऊसला. पण जाऊन बघून येऊ. सहलीला जायाचा सहलीला पावाला जायाचा जायाचा पवाला लाईट हाऊसला जायाचा जायाचा लाईट हाऊसला. लाईट हाऊस दाखवतोय. कसा आहे लाईट हाऊस? एकदम टॉपचा विषय, इंस्टाग्रामचा ट्रेंडिंग विषय. गोल्डन रॉक कुठला आहे? गोल्डन रॉक. गोल्डन रॉक. आणि ते दोन्ही पाणी भारी बाई निळोशा. लाईट हाऊस आहे हे व्हिडिओ तिथे पोर्तुगीज. काय केलेलं आहे आता लाईट हाऊस कसायला पाहिजे. पाठी मुंबई राहिलं, या साईडला गोवा राहिलं, ओके मोठे मोठे बोटी झाले बाहेर. फाईन. समोर आपण खडकाळ भाग आहे, हे इथलं लाईट खडक आहे. अच्छा पूर्ण पाणी आहे, तर तुम्ही मॅपवर बघितलं तर तुम्हाला समजणार सरळ ओमान आहे. बाकी मध्ये पूर्ण नेहमीच्या बोटी वेगळ्या असतात. अच्छा समज मोठ्या मोठ्या वाहतुकीच्या बोटी जातात, त्याला समजण्यासारखी बाबा इथे खडकाळ भाग आहे म्हणून लाईट हाऊस तयार केलेलं आहे. हे पहिले दिवेवर चालायचे, हे सध्या बंद आहे.
कारण कसं पावसाळ्यामध्ये पाणी भरायचं त्याच्यावर प्लस लाटा त्याच्यामुळे पाणी वर जायचं त्याच्यामुळे काम करणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे हे बंद केलं आणि त्या जागा मोठ्या खडकावर बांधलं तिथे 2 माणसं कामाला असतात नवीन लाईट हाऊस तिथे जेवायचं तिथे झोपायचं तिथे सर्व सोलारवर सर्व जायचं टीव्ही फ्रीज सर्व आहे. अच्छा आणि मला एक सांगा सोलारवर तिथं ते जे नवीन लाईट हाऊस आहे तिथं भरती वगैरे निघते का लाईट हाऊसला थांबायची? भरती वगैरे असं असतं पण आम्हाला पण एवढं काय माहित नाही पण ते कसं अजून बदलून असतं एकच माणूस कामाला असतो. अच्छा पण काय झालंय सांगा आता तुम्ही माझा मित्र आहे तर अर्धा पगार देऊन तुला घेतला कारण एक बायकोला घेऊन जाऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पगार चांगला आहे का तिथे? पगार चांगला असतो पगाराचं पण आम्हाला माहिती आहे पण इथले लोकलच आहे ते अच्छा असं कोणी काही लोकलच आहेत कारण इथे बाहेरचे लोक राहणार पण नाही कोण. अच्छा हा हा आहे जुना लाईट हाऊस. बांधकाम बघ तोंडाचा शेव दिसतो हे बघ शेप कसला दिसतो त्याचा. त्याला बंद होतं ते आता होणार बंद सर्व ठिकाणी आता हे नवीनवाला आहे इकडे इकडे 2 लोक राहतात कंपल्सरी त्यांचे कंटिन्यू 2 लोक असतात इथे कामासाठी त्यांची राहायची खाण्याची प्यायची सगळी टोटल सोय इथे आहे. या पायऱ्या आहेत का? चला या लाईट हाऊसला जुन्या लाईट हाऊसला जायला पायऱ्या इकडून आहेत हा रस्ता आहे. हा पहिला असता होता त्या बाबा काळात हाच इथून. रस्त्याने वरती जात होते. आणि मला खूप आनंद वाटतोय की आम्ही परवापासून व्लॉग काढतोय पण प्रथमतः आणि प्रथम वेळेस आमच्या संचितनी थोबाड उघडले तोंड उघडले. हाच हो तो का असं म्हणताय? आणि एक नंबर आहे. आणि तो कचरा तुम्हाला दिसतो येताना जाताना. हा हे येणार आहे आणि हा कचरा ना मला वाटतं 2 ते 3 महिने झाले. तर नाही रे सूर्यकिरण आता खडकाचा कचरा जो जवळपास तो खडकाला एकदम शांत असतं पाणी त्याच्यामुळे तो कचरा असतो तो बाहेर निघतो आणि आता फिरत असतो. आता हे मला वाटतं 4-5 महिन्याचा कचरा असणार आहे. कचरा हा कधीच राहणार नाही हा परत किनाऱ्यावर जाणार. किनाऱ्यामध्ये कधीच कचरा राहत नाही समुद्रामध्ये परत किनाऱ्यावर लागतो. आता निवती बीच कशाला चांगलं आहे कारण ते स्वच्छ बीच आहे. बाहेर जरी कचरा असला तरी तो बाहेरच राहतो बाहेरचा कचरा आणि आता अजून 2-3 वर्षाने परत म्हणजे देवबाग सारखंच होणार असंच होणार कारण तिथून पण बोटिंग वगैरे सुरुवात झालेली आहे. हा निवतीच्या बीचवरून कारण माणसं यायला लागली माणसं तेव्हा जास्त जायचं नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं कोंडुरा बीच हे अजून एक्सप्लोर नाही झालंय. व्हिडिओज आहेत त्यांची बघू शकता तुम्ही खवणे बीच कोंडुरा ते जास्त ना म्हणजे लोक नाही त्या साईडला जात कारण आतमध्ये 1 नंबर आहे फिरायला वगैरे कोंडुरा आणि कोंडुरा. बीच 50 किलोमीटर जरी बघितलं तरी तुम्ही म्हणणार जाऊया या बीचवर एवढं चांगलं आहे बीच. पण आता कसं बोटिंग सर्व ठिकाणी झालेलं आहे कायाकिंग असू दे सर्व ठिकाणी झाल्यामुळे ते असं झालेलं आहे कचरा शेवटी पडणार. आपल्याला कायाकिंग कुठे करायला पण भेटेल? बेस्ट काय इथलं समुद्रामध्ये कचरा नाही किंवा खाडीमध्ये असू दे खाडीमध्ये पण कचरा नसणार असला तर तो परत किनावर लागणार कारण आहे, भरती ओटी असते भरती ओटी जिथे असते तिथे कचरा समुद्रामध्ये राहणार नाही काय म्हणतो? परत किनाऱ्यावर लागणार परत जाणार बघूया परत ना, ओटी रामबाग भरती आली की परत वर प्लॅनिंग जाणार. करतील ना शिल्पाताई. आपल्याला कायाकिंग करायला कुठे भेटेल चांगलं प्रॉपर? Kayaking जर तुम्हाला जर चांगलं एकदम करायचं असेल हा तर तुम्ही आद्रा मालवणला जाऊ शकता. आद्रा मालवण जर युट्यूबवर टाकलं हा तरी तुम्हाला कांदळ बनल नाही तर तुम्हाला जर लांब जायचं खवणे बीच आहे खवणेला सध्या प्रसिद्ध आहे 1 नंबर आहे खवणेला पण इथून तुम्हाला ना मला वाटतं हो 30 ते 40 किलोमीटर पडणार. खवणे बाय बीच. ट्रेन आपल्या देवबागला यायचा रूट कसा आहे? हा बाय ट्रेन ट्रेननी यायचा ट्रेनने हा आता काय आलं ट्रेननी यायचं. देवबागला कसं येतं? देवबागला नाही कुडाळला कुडाळवरून तिथे ना जर तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला एसटी भेटणार सकाळी जर आलात तर तुम्हाला काही नाही भेटणार. मग तिथून ना 2 मिनिटावर एसटी स्टँड आहे एसटी स्टँड वर मालवण बस असते मालवणला यायचं मालवणवरून देवबाग मालवणवरून रिक्षा करायची का काय? रिक्षा करू शकते किंवा एसटी पण असतात. एसटी कसं सीझन मध्ये जर आला तर तुम्हाला एसटी भेटणार नाही. आणि आता मला सांगा आता हे बोट राईड बंद होणार आपल्या आणि त्यानंतर कधी चालू होणार पाऊस? दिवाळीला म्हणजे कधी पावसाळ्यानंतर कधी? दिवाळीला पहिल्या ऑक्टोबर. दिवशीपासून स्टार्ट ऑक्टोबर पासून ऑक्टोबर. दिवाळी कधी पण येऊ दे मग अच्छा 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 स्टार्ट असतो पहिले दिवाळीला, म्हणजे कसं होतं दिवाळीला. पहिले 15 दिवस आम्ही बघतो जर बाहेरचं जर चांगलं असेल हा, हा, हा. तर आम्ही येतो नाही तर खाडीमध्ये फिरवतो. बेस्ट सीझन फिरायचा असेल तर डिसेंबर आणि जानेवारी बेस्ट सर्व बेस्ट हा जानेवारी मध्ये सर्व बेस्ट पुढच्या जानेवारीमध्ये आम्ही अख्खी आमची फॅमिली जानेवारी मध्ये यायचं एवढी गर्दी पण नसते बेस्ट फिरायला पण भेटतं. आता गर्दी नाही म्हणून तुम्हाला ते फोटो वगैरे काढायला असते. अच्छा. तेवढ्यात आपण अर्ध्यावर असतो. आपण राईट टाइम ना आलोय तसं बघायला गेलं. आणि हे विषय आहे. हे नवीन हे light house. ब्रिटिश कालीन लाईट हाऊस आहे हे ब्रिटिश कालीन लाईट हाऊस आहे 1930 मध्ये तयार केलेलं आहे. हे पण का फोटो घ्या फोटो घे सगळे
फोटो कशाला, व्हिडिओ प्रॉपर काढलेत मी. व्हिडिओ काढलीच आहे पण फोटो घे एक स्टेटस टाकायला. स्टेटसला अरे व्हिडिओतनच फोटो करायचे. वर माणसं आहेत ती बघा दोन. हा ती आहेत कधी. तीच आहेत का ती? अच्छा इथून जायला नवीन लाईट हाऊसला जायला हा बघा रस्ता. आपलं नशीब एवढं चांगलं आहे, ती 2 माणसं पण आपल्याला बघायला भेटली. नवीन बाई, light house ला कसं आहे? जायला हेच हे ते- बांधकाम या पायऱ्या वगैरे नेहमीसाठी बांधून ठेवलेलं देवाच्या काळामध्ये. तेव्हाच्या काळातलं बांधकाम. हा, आणि आणि त्याच्यामध्ये क्वार्टर्स आहेत का? हा स्टाफ क्वार्टर सारखं. हा, आणि कसं आहे सांगा इथे आता त्याचा यूज वगैरे काय नाही. आता एवढं काय हे- आपण तिकडे जाऊ शकतो. नाही 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 जाणार, आता राऊंड मारणार जवळ. चला ठीक आहे. कसं बोट कंट्रोल नाही झाली तर खडकाच्या आतमध्ये डायरेक्ट. आणि बोट आपटली खडकाला म्हणून काय नाही होणार, स्क्रॅच पडणार. पण हे जर अडकलं जरासं तरी, मागाची लाकडा जर मोठं जर लाकडं असतं मला जर समजलं नसतं तर मशीन वर येते आणि खडकाला जर आपटली तर आपण इथेच राहणार. दुसरी बोट येईपर्यंत दाबायची. हे जे लोखंडी दिसतंय वर बघा, माणसं होती ना हा. बघा, लोखंडी ते म्हणजे जर मोठं सामान असेल हा. तर ते ओढायला. आता नाही, ते काहीतरी सामान यायचंय म्हणून ते इथे आहेत, नाहीतर इथे नसतात ते बाहेर फिरत आहेत. इथं जाऊन थांबलेत ते लोक. यांचं काम काय असतं? काम बॅटरीज वगैरे चेक करणं, काय चेक करणं? बॅटरी. सोलारची बॅटरीज Solar वगैरे battery असतात, check ते करणं. साफ वगैरे करणं, अच्छा, लाईट वगैरे चालू सगळे करणं. इलेक्ट्रिशियनच असतील. खाणं पिणं खाणं स्वतः करायचं. इथे बोटी वगैरे ना आता म्हणजे पोच करतात, पाणी असू दे काय पण असू दे. काय लागलं तरी. पावसाळ्यामध्ये पाण्याची गरज नाही. हॅलो हॅलो त्याच्यामुळे म्हाताऱ्याची जोड. ही म्हातारीची गुफा आहे. त्या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी म्हणजे येतात आराम करायला. वेगवेगळ्या टाईपचे फिश पण तुम्हाला इथे दिसतील. आता इथे पाण्यात पाहिला ब्लू कलरचा फिश होता, आता दिसायचे बंद झाले. ट्रेनिंग आता समोर म्हाताऱ्याची जोड आहे, दाखवतो. या साईडने कुठल्या? पाठीमागून. या साईडून. हा, हा, बॅक साईडून. पाहिजे पाण्याला. हे बघा खडकं वगैरे पण दिसतात पाण्याला. हे बघा ही समोर, ही बघा, ही बघा दादा, ही बघा, ही बघा, ही बघा. हा ही वाली आहे का? हा, म्हातारी. म्हणजे कसं असतं हे बघा, इथून पाणी येतं आणि आतमधून असं बाहेर पडतं. अच्छा. पाणी इकडून येतं ह्या साईडून आणि इथून बाहेर येतं. सध्या लाटा नाही आहेत ना. हे बघा थोडीशी आली. अरे हा, तो तिकडून पाणी दाबतोय का? पाणी पूर्ण असं पाणी आल्यानंतर ते वर येते. असं येते. त्याला बोला पाणी दाब ना तिकडून. त्याला मोठे मोठे आणि व्हाईटच्या लेवलमध्ये बघा, ती व्हाईटच्या लेवलमध्ये जर पाणी असेल ना तर हा. पूर्ण उडते ती. पण त्याच्यामध्ये पण असं आहे की लाटा पाहिजे, नुसतं असं नाही. शुभ्यासारख्या शांत नाही पाहिजे. नाहीतर ते आय थिंक तो पाणी दाबतोय तिकडून. बघू, आपल्याला बघायला भेटलं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर आपण असंच निघत. म्हातारी चोळा इथून आहे, इथून पाणी उडतं ते. हे आपल्या नशिबातच नाहीये त्यात. बोल ना. काय आपल्या नशिबात नव्हतं म्हातारीची चूळ बघायला. काय पण- बघू. आता पुढल्या नेक्स्ट टाइमला आपण ज्यावेळेस येईल काय झालं? मी आता त्यावेळेस बाहेर भेटली तर चांगली गोष्ट आहे. डॉल्फिन नाहीच ना माझा. तांबडं बघ फोटो साठी जाऊन बसलाय वर. फोटोज करून काढायला झाले. सकाळपासून आल्यापासून लुकलुक होती. थोडा कॉन्फिडन्स आला याला. कॉन्फिडन्स आपण एका क्षणामध्ये गायब करू. गोळी संपली काय? काढले म्हणजे त्या खायला गोळी बास असला. काय पोला अजून मिळतं की शब्द. सागणी काय कायचे एवढे नखरे त्या आयटमला फोटो आणि व्हिडिओ पाठवायसाठी. तास तासभर ते व्हिडिओ ते भाई. आता मी फोटो नाही काढणार कोणाला, आता सांगतोय मी. कुठं डालतोय
ए संपलं काय सगळं ते? आजा अर्ध आजा अर्ध निघालं ते. पोलो खाणार पोलो. बाई आता उन्हात एवढी हालत खराब झाली उन्हात घामा घुम झाले सगळे फुल हवा टाईट आहे. आपण तिकडून आलो ना आपण. या 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 एवढ्या लांब आलो आपण म्हातारीची चूळ बघायसाठी. ती चूळ काय बघायला भेटली नाही. आता उदास हे ओंक्या चुळचं काय करायचं आता? म्हातारीची चूळ एडिट करून टाकू तिथं. त्याला सांगायलाच लागतंय. फायनली 1.5 ते 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो आहे. आम्हाला सांग सर मला बघू सूर्याची किरण ए शुभ्या सायला सरक ना. अरे कशाला तू मध्ये येतोयस? तुम्ही पाहू शकता हा गोल्डन रॉक आहे. बाय 2 ते 3 तासाचा प्रवास केला आम्ही कमीत कमी. आणि एक तो बीच आहे का? हा कोणता बीच आहे? नेवती बीच. आई शपथ टॉपचा बीच आहे एकदम टॉपचा. बाई निवतीला आता कुठे येतोय? एकदम टॉपचा बीच आहे निवती. यायलाच लागतंय. समोर बघतात ते आहेत प्रभाव किंवा किरण त्याच्यावर पडतील त्याचा तो गोल्डन ड्रॉप जो आहे तो चमक घेतो आणि सोनेरी चमक मध्ये त्याची उकळून चमक निघतो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता समोर आणि तो उदाहरण पण देतोय बघा. तुम्ही ही पण चमक बघू शकता. आता ही चमक कशी आहे चमक? ही चमक पण बघू एकदम शकता. टॉप लेवलची चमक आहे. आता लगेच बघा पण हा ब्लॅक रॉक आहे. ब्लॅक रॉक बघा उन्हात गेले लगेच सोनेरी उदाहरण केलं वो! चमचमीत. एकदम लगा खतरनाक. लगा 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 लगा. ए रॉक गोल्डन कुठे दिसतोय पण? ए हा 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 हा. बाय 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 इकडे आहे गोल्डन रॉक. दिसला का? मैं वही किसी के पट्टे में टांग अड़ाने को नहीं आया है. ये समुंदर पे राज करने को आया अपन. टा 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 टा. एक नंबर आहे. खतरनाक बीच आहे एकदम. अरे नेवतीचा बीच काय दिसतो टॉपवर? काय बीच आहे हा? काय बीच आहे? शेवट आहे शेवट. एक नंबर beach आहे. नवीन कॉन्टेंट भेटला. मग आम्ही एकदा आलोय. कुठे? हा एकदा आलाय का? तो परवाची तयार झाला तो एकदा कधी आला? काल रात्री. मित्रांनो आय होप तुम्हाला हा आपला एपिसोड आवडला असेल. आपली ही मजा मस्ती इथंच नाही थांबणार. अजून ह्याच्या पुढे तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट पार्टमध्ये.